तुला शिकवीन चांगला धडा 11 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरी अक्षरास म्हणते, हे काय आहे? आपल्या कामगारांच्या मुलास देण्यासाठी पुस्तक आणले आहे. तुमची शाळा शाळेतच ठेवायची, इथं नाही आणायची. लगेच चारवण सर अक्षरास म्हणतात, अक्षरा पुस्तक वाटती ना तू? म्हणजे हे तुमचं दोघांचं ठरलं? हो. बघा ना मॅडम, पुस्तक वाटणं हे पुण्याचं काम आहे. लागलं तर तुम्ही साड्या वाटा. यावर्षी पुस्तक वाटतं असं वाटतं, अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून. आणि आमची अशी इच्छा आहे, साऱ्या कामगारांनी समृद्ध व्हावे म्हणून. अक्षरा करा सुरुवात. अक्षरा आणि भुवनेश्वरी साड्या आणि पुस्तके वाटतात. सर्व कामगार एकदम खुश होतात. इकडे दुर्गी 36मध्ये, तरी मी तुला 10 वेळेस विचारलं होतं. गेली होती त्यांची फजिती करायला. पडली का नाही तोंडावर? आता बस माकड उड्या मारीत. तुला काही जमत नाही तर कशाला करायला जाती त्यांची फजिती? चल आता घरी आणि आता ताईच्या बी शिव्या खा. अगोदर रिक्षा पकड, मला सोड. ओंक्या म्हणतो, सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हॉलमध्ये केलेली आहे. पाडव्याचा मान मिळून अशी पुस्तके वाटून लई भारी वाटलं असेल तुम्हाला वाटत असेल ही तुम्ही उभारलेली गुढी अशीच आकाशात उडत राहावी. पण एक लक्षात ठेवा, हा मान आम्ही तुम्हाला दिला. जर आम्ही मान देऊ शकतो तर मान काढून सुद्धा घेऊ शकतो. ही तुम्ही उभारलेली गुढी आम्ही जमीन उद्ध्वस्त करणार शब्द आहे आमचा. घरी आल्यानंतर चंचीला खाजव चालू असते. दुर्गी तिला शेकण्यासाठी बर्फाची पिशवी आणते. दुर्गी म्हणते, हे बघ चंचे, इथून पुढं असं काही करू नको. तू जे ग्रह आहे राहू केतू तुला काही साथ देईना. आता तू काही करू नकोस. लगेच तिथे भुवनेश्वरी येते आणि म्हणते, झाल्या का माकड उड्या मारून? झालं ना, असू करून घेतलं ना स्वतःचं? सूनबाईची फजिती करणार होती, स्वतःचीच फजिती केलीस. काय झालं? कुठं माहिती खाल्ली? जाऊ दे ना मावशी, आता सांगतेस का थोबाड फोडू? अगं मावशी, मी त्या माळामधील खाजेची पावडर टाकली होती, परंतु त्या ओंक्याने अक्षरास दुसरी माळ दिली आणि ती पावडर टाकलेली माळ मी देण्यास गेले तर ते माझ्या सांगावर पडली. हे बघ चंचे, तू यापुढं काही करायचे नाही. काय ग दुर्गे, अशी काय तुझी लेक? ताई, तिला मी आता तेच सांगत होते, हिच्या कुंडलीत दोष असणार आहे. आता अजिबात तुझी अक्कल चालवायची नाही. किती अपेक्षेने आलो होतो आम्ही काहीतरी बघायला मिळेल म्हणून. तुझ्याच माकड उड्या बघायला मिळाल्या आम्हाला. सॉरी मावशी, चुकलं ना माझं, मान्य आहे ना? हो. मग आपल्याकडे चुकीचं काय असतं दुर्गे? शिक्षा दिली जाते. पण मावशी, आता मी तुझी काय चूक केली आहे? आमची ही चूक केली आहे. मोठा अपेक्षा भंग केला, त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. आता तुला शिक्षा काय द्यायची? आता तू बेडूक उड्या मार. त्यांची बेडूक उड्या मारते. चारुवंश सर आपल्या खोलीमध्ये फोटोसमोर म्हणतात, इतक्या वर्षांनी तुझी आणखी एक इच्छा पुरी झाली. तुझ्या सुनेने पुस्तक वाटप केलं आज. तेथे अक्षरा येते आणि म्हणते, बाबा त्यांना कसं वाटेल? या चहा घ्या. अक्षरा, मला आज चारूची खूप आठवण आली. मला तुझ्यात तिची सावली दिसते. अक्षरा, मी चारूशिवाय जगेन असं विचार केला नव्हता. ती गेल्यानंतर अधिपतीसाठी स्वतः सावरलं मी. त्याचभरात तोतया आई मी आणली आणि त्याच्यासाठी पुढे सारं माझ्या हातून निष्ठरलं. या बाईने खिळी केली, मला पंगू करून पाडून ठेवलं. वर्षानुवर्ष मी नजर कैदेत काढले. मी खूप सहन केलं. बाबा, आता मी तुमच्या सोबत आहे. हे जे मी चांगलं चालतोय ते सारं तुझ्यामुळंच आहे. या घरात जे काही भलं होणार आहे ते सारं तुझ्यामुळंच होणार आहे. आज तू त्या गरीब कामगारास पुस्तक वाटली, त्यांना एक अर्थी भविष्याची वाट दाखविली. तू ज्ञानदानाचं काम मी असंच चालू ठेवणार आहे. हो, मी बाबा. अक्षरा, तू अधिपती शिकवच आणि त्या भुवनेश्वरीला चांगला धडा शिकव. दुर्गी 36 भुवनेश्वरीकडे घेऊन येते आणि म्हणते, ताईचे पाय धर, त्याशिवाय ताई तुला माफ करणार नाही. ताई, तिचं चुकलं ग, तिला माफ कर. बेडूक उड्या मारायच्या म्हणजे कसं होईल तिचं? चूक केली ना तिने, मग शिक्षा नको का भोगायला? ताई, असं नको करू ग. पाहिजे तर मी तुझे पाय धरते. ताई, तिचं चुकलं, माफ कर तिला. हे बघा,
उगाच तमाशा करू नका इथं. वास करा तुमचे नाटक. वास कर तुमचा तमाशा. एक काम करा, दोघेही बॅग भरा आणि इथून निघून जा. अगं ताई, असं म्हणू नको ग. तुमची मदत तर नाहीच आम्हाला, उलट तुमच्या भानगडीत निस्तरीत बसायच्या. निघा तुम्ही. अगं ताई, तुला सोडून कुठं जायचं आम्ही गेल्यावर तू एकटी पडशील तू ताई. अगं तुला कोण साथ देणार. अगं त्या अक्षराच्या समोर त्यांची राहिली तर तुला मदत होईल, म्हणून आम्ही इथं राहिलो आहे. ताई, आम्हाला एक चान्स दे ना गं. इथून पुढं काही होणार नाही, आणि झालं तर आम्ही आमचं तोंड काळं करून निघून जाऊ. एक संधी दे ना गं. मम्मी, मावशीने बहुतेक माफ केलं आहे आपल्याला. ओंक्या अधिपतीकडे एक फाईल पाठवतो. अधिपती म्हणतो, ओंक्या, फाईल मिळाली मला. ओंक्या म्हणतो, फाईल वाचली का? अधिपती म्हणतो, काय चेष्टा करतो ओंक्या बोंक्या. ती फाईल आहे इंग्लिशमध्ये, मला काही समजेना. तू इकडे ये आणि मला समजून सांग की. मला फार काम आहे. तू असंच करणार आता? बघतो कोणाकडून वाचून घेतो, समजून घेतो. इकडे अक्षरा आणि चारुवन सर देवाचे दर्शन घेतात. चारुवन सर म्हणतात, काय मागितलं बाळा आज देवाला? काही नाही. घरातला अज्ञानाचा अंधार कायमचा दूर होऊ दे, एवढं मात्र मागत जा. अधिपती अक्षराकडे फाईल घेऊन येतो आणि म्हणतो, ही फाईल इंग्रजीमध्ये आहे, मला काही समजेना, तेवढी समजून सांगा. अक्षरा फाईल बघते आणि म्हणते, थांबा मी बघते. अधिपती म्हणतो, तुम्ही म्हणता तसं आहे. काय माहिती शिकावं लागतं. काय माहिती? तुम्हाला स्वतःहून वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. अहो, चांगली बातमी आहे. आज ते लोक येणार आहे. एक मिनिट थांबा, ओंक्याला काही काम नाही आहे. अधिपती ओंक्याचा फोन येतो. अधिपती म्हणतो, ताबडतोब येतो मी. अहो, काही खाऊन तरी जा. अक्षरा अधिपतीस 2 घास खाऊ घालते. उपाशी पोटी जाऊ नये. अधिपती फॅक्टरीत जातो. काय झालं? तुम्हाला असायला कशाचं आलं? माझ्या काळात सुद्धा मी असाच करायचो, आणि माझी पत्नीसुद्धा मला असेच खाऊ घालायची. काही असले तरी तुमचा संसार प्रेमाने फुलतोय, आनंद वाटलाय मला. घरी काही माणसे येतात, ते म्हणतात, नमस्कार मॅडम, आहे का? हो, मी बोलावते त्यांना. धनाजी काका, तुमचं झालं की मॅडमला बोलवा. तुमचा परिचय, मी अक्षरा मॅडमची सून. आओ, खरं तर आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं. भुवनेश्वरी खाली निघते. तेवढ्यात तेथे दुर्गी आणि झेंची येते आणि म्हणतात, जोपर्यंत तू आम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मावशी, आम्हाला शेवटची संधी दे ना गं. भास्करा, दिली तुम्हाला शेवटची संधी. लगेच धनाजी येतो आणि सरकार, लोक आलेत तुमच्याकडं, बसव त्यांना, आम्ही आलोत. आणि चंची, ही तुला दिलेली शेवटची संधी आहे. यापुढं जर चूक केली तर तुझं तोंड बघणार नाही आम्ही. घरी आलेली माणसे अक्षरास म्हणतात, खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही शाळेत नवनवीन उपक्रम राबवता, त्यात काय माझं कर्तव्यच आहे ते. घ्या ना, चहा घ्या तुम्ही प्लीज. भुवनेश्वरी खाली येते. बोला, काय काम काढलं? आपली स्पर्धा जवळ आली मॅडम, त्यामुळेच तुम्हाला भेटायला आलो होतो. तुमचे आशीर्वाद. आमचे आशीर्वाद आहेतच की हो. तुम्ही कशाचा विचार करू नका. जे फंडिंग वगैरे लागेल त्यासाठी आम्ही आहोत. इकडे फॅक्टरीमध्ये अधिकारी बसलेले असतात. लगेच तेथे अधिपती फॅक्टरीमध्ये येतो आणि सर्वांना नमस्कार घालतो. ते सर्व अधिकारी इंग्रजीमध्ये बोलत असतात. अधिपती फक्त येस म्हणत असतो. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.